14व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू. गोविंदनगर येथील घटना. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करताना 14व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती अशी की गोविंदनगर परिसरातील RD सर्कल येथे या इमारतीचे बांधकाम चालू आहे. याच बांधकामावर सेंटरिंगचे काम चालू असताना सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास विश्वजित विश्वास वय 20 वर्ष, मूळ राहणार नावतरा, जिल्हा नदिया, पश्चिम बंगाल, हा कामगार 14 मजल्यावरून सेंटरिंगचे काम करत असताना सेंटरिंगची लोखंडी प्लेट सरकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडली. ती थेट लोखंडी प्लेटसह तो जमिनीवर पडला आणि तो जागीच मृत झाला. या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती. अपघात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. सुरक्षा उपायांचा अभाव. नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. विविध ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आदी परराज्यातून आणले जातात. मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात 100हून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. भविष्यातील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. हम लोग काम कर रहे थे एक साथ दोनों मिलके. मेरे को बोला जो टाई पत्ती ढूंढ के लेके आ. मैं टाई पत्ती ढूंढने गया और सेफ्टी बेल्ट फंसा के काम कर रहा था उधर. तो मेरे को बोला जो टाई पत्ती ढूंढ के लेके आ. मैं टाई पत्ती ढूंढने गया. उसके बाद और मैं तो उसके बाद कुछ नहीं. और कौन से मजले से गिर गया? हाँ, कितने मजले से गिर गया? 14 वाला. सेफ्टी में क्या यूज़ करते हो? सेफ्टी बेल्ट. खाली सेफ्टी बेल्ट, हेलमेट सेफ्टी बेल्ट दोनों ही. दोनों थे क्या उसका? हाँ. नाम क्या आपका? अर्जुन. और कितने बजे हो गया ये? स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.